कोण म्हणताय देत नाही? ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा कुठलाही राजकीय नेता असं म्हणतो की आम्ही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, आमचं नाटक काय? दिरंगाई होती आणि फसवणूक होती। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण, त्या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने या सरकारने केली पाहिजे। मराठा समाजाचा भूतोना भविष्यातील उद्रेक महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही। गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील मुंबईला गेलेले असताना त्यांच्याकडे अध्यादेश दिला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असं लक्षात आलं होतं। मात्र त्यानंतर या जो अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी करावी, लवकरात लवकर करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 10 तारखेपासून उपोषणाला बसतात आणि त्याच समर्थनार्थ आज पुण्यात मोठं आंदोलन उभारण्याचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाच्या वतीनं सगळे सोयरे अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत त्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेधार्थ हे तीव्र निदर्शन मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं असं सांगत आहे। माझ्यासोबत काही मराठा समाजातील आंदोलक देखील आहे। दादा, मनोज जरांगे पाटील यांनी जो मोर्चा मुंबईकडे काढला होता त्या ठिकाणी वाशी येथे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट देऊन अधिसूचना जी आहे ती सरकार मनोज जरांगे पाटलांकडे सुपूर्द केली। मात्र त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ का आली? सरकारकडून दिरंगाई होते का? हो, दिरंगाई होती आणि फसवणूक होती। या सरकारचा शब्द होता, अधिसूचना याची काढली होती की मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना अध्यादेश काढणार होते या 15 तारखेच्या नंतर, ते 15 तारखेला अधिवेशन घेऊन। पण या सरकारचं असं दिसतंय की आता जे सर्वेक्षण केलंय मागासवर्ग आयोग त्याच्यावर तर्फे 50% वरील आरक्षण देण्याच्या तयारीत सरकार आहे, जे आरक्षण आम्हाला टिकणार नाही कोर्टात। याच्या आधी 2दा आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही। मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणी आहे 50%च्या आतील ओबीसीतील आरक्षण, आणि हे नवीन आरक्षण नाही तर हे मराठा समाजाचं पूर्वीचेच आरक्षण आहे, फक्त ते लागू करायचं आहे। यासाठी मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलन चालू केलेलं आहे। नक्कीच, पण पुन्हा आंदोलन सुरू केलेलं असतानाही आजच सरकारने एक नवीन घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी। ज्यांचे कुणबी जाती दाखले सापडतील त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण मिळेल, मात्र त्याशिवाय इतर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। याबाबत काय? हे पूर्णपणे ही मराठा समाजाची फसवणूक आहे। या अगोदरही नारायण राणे समितीने दिलेलं ESBC आरक्षण असेल, फडणवीस सरकारने दिलेले SEBC आरक्षण असेल, हे सर्व 50%च्या वरचे आरक्षण होते। ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा कुठलाही राजकीय नेता असं म्हणतो की आम्ही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, तीच खरी मराठा समाजाची फसवणूक असते। आजच्याही एकनाथ शिंदेच्या पत्रकार परिषदेतून हे समोर आलंय की हे फक्त मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती 50%च्या वरचं आरक्षण देणार आहेत आणि ते कदापि टिकणार नाहीये, कारण याच्या अगोदरची दोन्ही आरक्षण टिकलेली नाहीयेत। त्याच्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे 50%च्या आतलं ओबीसी आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेलं पाहिजे। आणि 26 जानेवारी 2024ला जो वाशीमध्ये आपण GR दिलाय, अध्यादेश दिलाय, त्याच्यात मराठा समाजाने ज्या सूचना केल्यात त्या सूचना स्वीकारून त्या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने या सरकारने केली पाहिजे, अन्यथा मराठा समाजाचा भूतोना भविष्यातील उद्रेक महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही। मात्र एकीकडे मराठा आंदोलक या सगळ्या प्रश्नामध्ये 50%च्या आतलं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत असताना सरकारमधलेच मंत्री उदाहरणार्थ खासदार छगन भुजबळ हे सातत्यानं ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करतायत। त्याच्या मध्यस्थी मार्ग म्हणून आज सरकारने जाहीर केलेली घोषणा आहे असं बघता येईल का? तसं बघता येणार नाही, कारण हे सरकार आणि मागील काही अनुभव पाहता सर्वच्या सर्व मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। आणि ही फसवणुकीचा विरोध म्हणून आत्ता सध्या तुमच्या समोर हे आंदोलन मराठा समाजाच्या वतीने केलं जात आहे आणि आम्ही सर्व मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत। त्यांची कुठेही ताकद कमी झालेली नाही आणि ही ताकद अजून बळकट होईल आणि कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न दररोज करत आहोत। नक्कीच एका ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे हट्टाला पेटलेत, आंदोलन करतायत, उपोषण करतात आणि त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसतंय, आणि दुसरीकडे सरकारकडून वेळ काढूपणा केला जातोय असा आरोप तुम्ही करताय। नक्की या सगळा प्रश्न कधी मार्गी निघाल आणि हा मार्ग निघाला नाही तर मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा काय?
मराठा आरक्षण हे लवकरात लवकर सरकारला म्हणजे एक विनंती आहे की आमचे जर मनोज जरांगे दादा जे आहे त्यांची प्रकृती एकदम खालावली आहे, त्यांनी लवकरात लवकर अधिवेशन घेऊन त्याच्यावर कायदा पारित करून आम्हाला आरक्षण द्यावं. आणि जर आरक्षण नाही भेटलं तर मराठ्यांच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागेल. आणि ह्यात मराठ्यांचा दोष नसणार आहे, त्याचं पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे हा सरकारचा दोष असेल. कारण आम्ही एवढे दिवस म्हणजे गेले 6 महिने झालं आम्ही हे शांतपणे आरक्षण करतोय. तर त्यांनी लवकरात लवकर अधिवेशन घेऊन ह्याचा जो काय हे आहे ते मार्गी लावावं. म्हणजे नक्कीच, त्यामुळे सरकारनं आता लवकरात लवकर अधिवेशन घेऊन पुढचा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाचा तो मार्गी लावावा, नाहीतर मराठा समाजाला न भूतो न भविष्यात असं मोठं आंदोलन उभं करावं लागेल. आणि ते आंदोलन उभं झाल्यास यात पूर्णतः सरकार दोषी असेल असं मराठा आंदोलकांकडून सांगण्यात येतं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.